वेलकम टू ARB एज्युकेशनल चॅनल. संपूर्ण देशात विविध राज्यात सुमारे 1,00,000 शाळेत परसबागा सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात विविध शाळांतून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक रंगीत आहार विद्यार्थ्यांना मिळावा, कुपोषण दूर व्हावे असे विविधांगी उदात्त हेतू समोर ठेवून हा उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चुरचुरा, केंद्र काटली, तालुका जिल्हा गडचिरोली येथे आम्ही आमच्या शाळेत सेंद्रिय पद्धतीने परसबाग आणि आहार बगीचा सुरू केलेला आहे. विद्यार्थ्यांनी पिकविलेला हा भाजीपाला शालेय पोषण आहारात समाविष्ट करून तो विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. आजच्या स्थितीत परसबागेत वांगे, चवळीच्या शेंगा, भेंडी, मिरची, मुळा, लौकी, टमाटे, लसूण, पालक, आंबाडीची भाजी यांची लागवड करण्यात आलेली आहे. सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कल्पकता, सृजनशीलतेला वाव मिळून नवनिर्मितीचा आनंद त्यांना प्राप्त होतो. मिळून मिसळून काम करण्याची सवय लागते. झाडांची निगा कशी राखायची, पाणी कसं आणि किती द्यायचं, मशागत कशी करायची याबाबत प्राथमिक ज्ञान त्यांना मिळतं. शालेय परसबाग उपक्रम हे कृषी पर्यावरण शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे म्हणण्यास हरकत नाही. केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाल्याचा समावेश हा शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रस्तुत उपक्रम ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व पात्र शाळांमध्ये राबविण्याच्या सूचना आहेत. मर्यादित जागेचा महत्तम वापर कसा करता येतो, त्याचप्रमाणे भाजीपाल्याची वैविधता विद्यार्थ्यांना या परसबागेच्या माध्यमातून समजावून सांगता येते. विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर विचार करायला आणि मार्ग शोधायला परसबाग मदत करू शकते. शालेय आवारात काम करून स्वतःच्या आणि इतरांच्या आहारासाठी भाजीपाला पिकविणे हे शालेय मुलांसाठी अनुभवात्मक शिक्षणाचे एक उत्तम उदाहरण आहे. परसबाग निर्मितीचा हा खूप महत्त्वाचा फायदा आहे. विद्यार्थ्यांना जमिनीतून बीज अंकुरणे, त्याची परिपूर्ण वाढ कशी होते हे बघण्याचा, अनुभवण्याचा आनंद अतुलनीय असतो. बीजाची लागवड ते पूर्ण वाढ ह्या प्रक्रियेत विद्यार्थी जबाबदाऱ्या, झाडांची काळजी घेणे, सामूहिक कार्य, सामाजिक कौशल्ये याबद्दल ते खूप काही शिकत असतात. इको क्लब हा शाळांमधील मुलांचा आणि शिक्षकांचा समूह आहे. परसबाग निर्मितीमुळे शाळांमधील इको क्लब विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन उपक्रम आणि पर्यावरणीय संवर्धन करण्यास सक्षम बनवितो. परसबागेतील ताज्या भाज्यांच्या सेवनाने कुपोषण आणि सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता दूर होण्यास मदत होते. मुलांना निसर्ग आणि बागकामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. भाज्यांच्या पौष्टिक पैलूंबद्दल विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती देण्यात येत असते. परसबाग निर्मिती आणि विकास हे व्यावहारिक आणि थेट शिक्षणाचे एक चांगले उदाहरण आहे, जिथे विद्यार्थी पौष्टिक अन्न कसे उत्पादित करायचे हे शिकत असतात. मातीचे संवर्धन, पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाशी एकरूप होऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनात आणि पोषण आहार तयार करणाऱ्या ताईंच्या सोबत विद्यार्थी इथे काम करत असतात. परसबागेत काम करताना विद्यार्थी आनंदित असतात. पुस्तक, शब्द किंवा पुस्तकातील विविध संकल्पना शिकण्यापलीकडे विद्यार्थ्यांना होणारा आनंद हा पर्यावरणीय शिक्षणाला दिशा आणि प्रेरणा देत असतो.
आणि या अनुभवातून आणि ज्ञानातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच फायदा होत असतो. चवळीची भाजी, मेथीची भाजी, सांबार आणि दोडके यांचे वाफे इथे संपलेले आहेत. आता नव्यानं ते वाफे इथे तयार करायचे आहेत. तर अशा प्रकारे आज आमच्या परसबागेतून बराच भाजीपाला आम्ही तोडलेला आहे आणि यामध्ये चवळीच्या शेंगा, जरड भेंडी, पालक, मुळा, मिरची आणि आंबाडीची भाजी यांचा आजच्या पोषण आहारात समावेश होणार आहे. तर कशी वाटली आमची परसबाग? कमेंट्सद्वारे नक्की कळवा. थँक्यू.